नमस्कार मित्रांनो. मी आज हे नवीन सिरीज चालू करणार आहे जे आपले चॅनलवर एम पी एस सी प्लस यू पी एस सीसाठी आणि जे आपले जनरल भरती असतात म्हणजे सरळ भरती त्यांचे कामी येणार. याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक्स बेसिक टू एकदम बेस्टपर्यंत आपण पाहणार आहे. ज्याच्यासाठी आपण रजन कोळंबे सरचा बुक रेफर करणार आहे. जे रजन कोळंबे सरच्या बुकमध्ये जे टॉपिक नाही नसणार ते टॉपिक आपण वरतून एक्स्ट्रा कव्हर करायचा प्रयत्न करू आणि आपण पूर्ण बेस्ट टू बेस्ट इकॉनॉमी आपला रेडी करू. चलूया मित्रांनो, आपण सुरू करू आपला फर्स्ट लेक्चर आजचा. बघा, तुम्हाला थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन मी सांगून देते. जे आपली एक्झाम असणार प्रिलियम्स कंबाईन किंवा राज्यसेवा, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये जवळपास 13 प्रश्न विचारले जाणार. मी करंट अफेअर्स सोडून म्हणत आहे. 13 प्रश्न पीवर्ड तुम्हाला इकॉनॉमिक्सवर विचारले जाणार. प्लस तुम्हाला 3 ते 4 प्रश्न करंट अफेअरवर येणार. म्हणजेच तुमचे इकडे 17 ते 18 मार्क तुमचे प्रीमध्ये हे जे आहे जे इकॉनॉमिक्सवर असणार. जर तुमचं इकॉनॉमिक्स एकदम बेस्ट असणार तर मग तुमचे 17 ते 18 मार्क जे आहे ते कुठं नाही जाणार, कारण की हे फॅक्च्युअल प्रश्न असतात, थोडेफार कन्सेप्च्युअल पण असतात, ज्याच्यामध्ये आपण आउट ऑफ मार्क घेऊ शकतात. तुम्हाला मी सरळ इकॉनॉमिक्सची बेसिक व्याख्या आपण आधी बुक स्टार्ट करण्याच्या आधी आपण थोडासा बेसिक इकॉनॉमिक पाहू की इकॉनॉमिक्स म्हणजे काय, इकॉनॉमिक्स कसं असते, इकॉनॉमिक्समध्ये काय केलं जाते आणि इकॉनॉमिक्स आपल्या देशामध्ये कसं वापरलं जाते. तर इकॉनॉमिक्समध्ये मी तुम्हाला सांगते 2 कन्सेप्ट असतात. इकॉनॉमिक्समध्ये मेजरली 2 कन्सेप्ट मांडले जातात, ज्याच्यामध्ये एक असते मायक्रो प्लस एक असते मॅक्रो. तर मायक्रो हे जे आहे ना, हे कन्सेप्ट जे आहे हे कन्सेप्ट आपले घरामध्ये वापरलं जाते. म्हणजे बघा, इकडे मायक्रो लिहिलेलं आहे, इकडे हे मायक्रो जे आहे एक घरामध्ये असतात आणि मॅक्रो हे देशामध्ये. सरळ लक्षात कसं ठेवायचं, मायक्रो म्हणजे लहान असते, लहान. म्हणजे मला सांगा की आता तुमचे घरचा कन्सेप्ट आहे, म्हणजे तुम्ही घरामध्ये सपोज 4 लोक राहू शकतात, 5 लोक राहू शकतात. तर किती म्हटलं तर हे देशासमोर एक लहान कन्सेप्ट आहे ना. म्हणून आपण जे इकॉनॉमिक्स असतात त्याला 2 भागामध्ये डिवाईड केलं जाते. एक मायक्रो केला जाते आणि एक मॅक्रो केला जाते. बोला, एक दुसरी स्लाईडवर सांगते. बघा, आपण अर्थशास्त्राची आपण ब्रांच पाहून घेऊ. हे आपलं झालं इकॉनॉमिक्स. मग इकॉनॉमिक्समध्ये आपण जसं पाहिलं 2 पार्ट असतात, एक मायक्रो असणार, एक मॅक्रो असणार. आता जर आपण मायक्रोची डेफिनेशन पाहिलं तर मायक्रोमध्ये काय पाहिलं जाणार, मायक्रोमध्ये पाहिलं जाणार एक व्यक्ती किंवा बाजार किंवा म्हणजे एक व्यक्तीचा बाजार किंवा एक व्यक्तीची भूकमारी हे पाहिलं जाणार. आणि जर आपण मायक्रोमध्ये पाहिलं तर पूर्ण देशांचा पाहिलं जाणार. म्हणजे एक व्यक्ती बाजारामध्ये किती खर्च करत आहे, एक व्यक्ती. आणि एक व्यक्ती जर त्याच्या घरात म्हणजे भूकमारी आहे, त्याच्या घरात त्याला जॉब नाही आहे, तो बेरोजगार आहे, तर हे एक व्यक्तीची प्रॉब्लेम आहे, म्हणजे तिचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. ते त्याचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. हे झाला मायक्रो इकॉनॉमिक्स. इथेच जर आपण देशाबद्दल बोललो तर हे झाला मायक्रो इकॉनॉमी. म्हणजे देशामध्ये खूप सारे लोक बेरोजगार आहेत, म्हणजे ते मॅक्रो इकॉनॉमिक्स माटला जाणार. कारण की देशावर कधी फरक पडणार, जेव्हा देशामध्ये खूप सारे लोक बेरोजगार आहे, ना की फक्त पूर्ण देशामध्ये एक माणूस बेरोजगार आहे किंवा 2 माणूस बेरोजगार आहे. तर हे याचे इकडून देशामध्ये फरक पडणार का, नाही. तर देशामध्ये जर भूकमारी आहे, पूर्ण देशामध्ये भूकमारी आहे, तेव्हा देशामध्ये फरक पडणार. तर म्हणजे हे झालं आपला मायक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. म्हणजे सरळ लक्षात ठेवायचं की मॅक्रो म्हणजे लहान, म्हणजे छोटा. ठीक आहे. आणि मायक्रो
मॅक्रो म्हणजे मोठा. आता आपण मायक्रो आणि मॅक्रोचे काही एक्झाम्पल पाहून घेऊ. मायक्रो हे जे असते हे पर्टिक्युलर घरासाठी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल जसा एक घर आहे, त्याची गरज काय, त्याच्यामध्ये किती खर्च लागून राहिला, त्याच्यामध्ये संपत्ती किती आहे, त्याच्यामध्ये लोक किती राहत आहे, तर किती म्हटलं तर हे लिमिटेड राहणार, कारण की लहान आहे. ठीक आहे, ते घराचे अमर्यादित गरजा, संसाधन, संपत्ती. आणि तसेच जर आपण मॅक्रोमध्ये पाहिलं तर हेच गोष्ट आपण देशामध्ये पाहू. इकॉनॉमिक्स काहीच नाही आहे. इकॉनॉमिक्स सरळ सरळ जे आपल्या घरामध्ये घडत आहे तेच देशामध्ये घडत आहे. अल्टिमेटली इकॉनॉमिक्स हे जे आहे हे काय पाहते की बा तुमच्याकडे संपत्ती किती आहे. कारण की तुम्ही जर इकॉनॉमिक्समध्ये 11वी 12वी किंवा स्टेट बोर्ड जरी तुम्ही वाचलं असणार, तर तुम्हाला माहीत आहे की इकॉनॉमिक्समध्ये एक डेफिनेशन दिलेली आहे. मॉस्लोज डेफिनेशन. जर कॉमर्सचे विद्यार्थीकडे असणार तर मॉस्लोज डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की बा कोणतेच हे जे असते आपला मनुष्य, त्याची कधीच गरज जी आहे ते संपत नाही. मनुष्याची गरज काय अमर्यादित आहे. त्याच्यामध्ये तसंच सांगितलेलं आहे की घरामध्ये तुम्ही जर चांगली जॉबरी असणार, तुम्ही कलेक्टरी असणार, तुम्ही डेप्युटी कलेक्टरी असणार किंवा तुम्ही कोणती चांगली स्टेटसवर असणार, तरी तुमचे गरजे जे आहे ते अमर्यादित राहणार. तुम्ही कधी असं म्हणू शकता का नाही आता मी जॉबवर लागलो, आता मी पूर्णपणे सर्टिफाय आहे, माझे सगळे गरजा पूर्ण होऊन राहिले, नाही, काही ना काही मनात इच्छा राहते. तसेच तुम्ही सेविंग करतात, पण तुमचे मनाप्रमाणे सेविंग होते का? कारण की तुम्ही एक शिफ्ट घेतली, त्याच्यामध्ये तुम्ही हॅपी आहे का नाही? तुम्हाला कुठे ना कुठे वाटते का बा आपण मर्सिडीज घेऊ, आपण ऑडी घेऊ, आपण मोठ्या मोठ्या गाड्या घेऊ, आपण मोठा मोठा बंगला बांधू. तर हे जे आहे ना, हे गरजे माणूसचे कधी संपत नाही. तुम्ही आज मर्सिडीज घेतला, काल तुमची डिमांड BMW साठी होणार. तुम्ही BMW सुद्धा घेतला, मग तुमची डिमांड फरारीसाठी होणार. म्हणजे असे काही हे जे गरजे आहे हे मनुष्याचे गरजे कधी संपत नाही. इकॉनॉमिक्समध्ये काय पाहिलं जाते की हे जे गरजा आहे सगळं टॅकल करून उपयुक्त प्रमाणात आपण कसं वागू शकतो, हेच इकॉनॉमिक्स असते. सपोज जसं तुम्ही तुमचे आई वडील सोबत कुठे किराणा आणायला गेला, तिकडे तुम्ही म्हटलं बा की मम्मी 20वाला डेअरी मिल्क घेऊ का? नाही, तुमची मम्मी काय करणार, मग तुमची मम्मी तुमची नळी पकडणार, म्हणणार की बा 5 रुपयावाले डेअरी मिल्क येते, 5 रुपयाला खाऊन घे. म्हणजे काम तर तेच करत आहे ना. असं नाही का तुम्ही 20 रुपयाला डेअरी मिल्क खालणार तर मग तुमच्या चेहऱ्यावर एकदम असं लाईक हसी, तुमचा चेहरा लाल होऊन जाणार, तुमची बॉडी बनून जाणार, असं काही होणार आहे का? नाही. जे तुम्ही 20 रुपयामध्ये खाणार आहे तेच तुम्ही 5 रुपयामध्ये पण खाणार आहे. तर पोट त्याच्याने भरत आहे, पोट 20वाल्याने भरत आहे, पोट 5वाल्याने भरत आहे. म्हणजे तुमची गरज पूर्ण होत आहे ना, तुमची चॉकलेट खाण्याची जी गरज आहे ती पूर्ण होत आहे. तर इकॉनॉमिक्स हेच पाहते. इकॉनॉमिक्समध्ये सगळं हे पाहून कमीत कमी कमीत कमी गोष्टामध्ये आपली गरज कशी पूर्ण होऊ शकते, त्यालाच आपण काय म्हणतो, उपयुक्त प्रमाणात कशी आपली गरज पूर्ण करायचं, आणि हेच इकॉनॉमिक्स असते. मग नंतर हे काही डेफिनेशन्स दिलेली आहे, हे डेफिनेशन्स पाहू आपण. हे डेफिनेशन काही एक्झाममध्ये विचारत नाही, फक्त आपण एक बेसिक आपला इकॉनॉमिक्सचा बेसिक रेडी झाला पाहिजे. फक्त त्याच्यासाठी आपण हे एक ओव्हरऑल बेसिक बघत आहे की मायक्रो काय असते, मॅक्रो काय असते. मग नंतर आपण बुकचे प्रमाणे जाऊ. जे कोळंबे सरचं इकॉनॉमिक्सचा बुक आहे त्याच्याप्रमाणे आपण चॅप्टर वाईज पूर्ण सिरीज कंप्लीट करू. बघा, याच्यामध्ये पहिली डेफिनेशन कोणाची दिलेली आहे, तर डेफिनेशन दिलेली आहे स्पेसनर सिग्लमन. ह्यांनी काय म्हटलेलं आहे, निर्णय घेणे व भावी काळासाठी नियोजन करणे, व्यवस्थापन सोपणे जावे या उद्देशाने आर्थिक सिद्धांताचे व्यावसायिक व्यवहारीने केलेले एकत्रित आहे व्यावसायिक अर्थशास्त्र होय. सरळ सरळ एवढंच लक्ष ठेवा. त्यांनी काय म्हटलं की बा तुम्हाला कधी ना कधी कोणता ना कोणता निर्णय घ्या लागणार. जसं आता तुम्ही हे लेक्चर करताय म्हणजे तुम्ही निर्णय घेतलेला आहे की आपल्याला MPSC UPSC किंवा आपल्याला गव्हर्नमेंट जॉब लागायचे, म्हणजे तुम्ही एक निर्णय घेतलेला आहे. तर कधी ना कधी तुम्हाला निर्णय घ्या लागणार, तेव्हाच तुमचं काही खरं आहे इन फ्युचरमध्ये. फॉर एक्झाम्पल जसं आता पोरांचं आपण पाहू, मुलं तर कधी म्हणजे 30-40 वर्षापर्यंत अटेम्प्ट देत राहतात, पण पोरीचं असं असते की त्यांना एक निर्णय घेऊन लवकर ते लवकर गव्हर्नमेंट जॉबवर लागा लागते. नाहीतर मग कसं एक पोस्ट काढा लागते. जर त्यांनी पोस्ट काढली नाही तर मग आईवडील काय म्हणतात, चल बेटा आता पटकन एक पोस्ट मास्टर पाहू आपण आणि तुझं लग्न लावून देऊ. म्हणजे तुम्हाला पोस्ट, एक तर ते पोस्ट काढायचे किंवा तुम्हाला एक पोस्ट मास्टर भेटणार किंवा ते पोस्ट भेटणार.
चॉईस तुमची असते. म्हणजे तुम्हाला लवकर ते लवकर काय डिसिजन घ्यावं लागते. असे डिसिजन घेणंच म्हणजे यांनी एक डेफिनेशन दिलेली आहे. मग दुसरी डेफिनेशन जी आहे जोएल डीनची आहे, मग मार्क आणि मिनियरची आहे. तर असे काही डेफिनेशन्स आहे. हे डेफिनेशन एक्झाममध्ये विचारत नाही, पण तरी तुम्हाला एक बेसिकसाठी मी इकडे PDF मध्ये आणलो. बघा थर्ड नंबरची डेफिनेशनमध्ये काय म्हटलेलं आहे, व्यावसायिक परिस्थिती. व्यावसायिक परिस्थितीमध्ये तुम्हाला सरळ सरळ एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आणि तो काय आहे, सध्या आपल्या देशामध्ये काय चालू आहे, तर ते आहे कोरोना. म्हणजे व्यावसायिक परिस्थिती आहे ना आपली, हे व्यावसायिक परिस्थिती आहे की नाही. हां, हे आपली कोरोना व्यावसायिक परिस्थिती आहे की नाही. म्हणजे आपल्याला परिस्थितीनुसार आपली इकॉनॉमी काय करायला लागणार, ॲडजस्ट करायला लागणार. म्हणजे आपली परिस्थिती काय आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला काय करायचं आहे, आपले गरजे भागवायचे आहे. कारण की आता तुम्ही मला सांगा, आता कोरोनामध्ये लॉकडाऊन लागला होता. एक टाईम असा होता की तुमच्या घरी 1 लिटर दूध लागायचं. जेव्हा तुमची म्हणजे सगळं नॉर्मल होतं, शॉप वगैरे चांगली चालवायची, कस्टमर वगैरे सगळे यायचे. आता लॉकडाऊन लागलं, आता तुमच्याकडे काय संपत्ती काय झाली, खूप 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 एकदम कमी झाली, लिमिटेड झाली. तुम्ही त्याला कसं खर्च करणार, तुम्ही तसं 1 लिटर दूध रोज पिणार का नाही. तुम्ही म्हणणार की ठीक आहे बा, आपण थोडी थोडी चहा पिऊ, पण पिऊ. काय करू, दूध आपण अर्धा लिटर आणू आता, 1 लिटर नाही, तर आपण काही ना काही पैसे वाचू. तर हे झालं आपला परिस्थितीनुसार आपण कसं आपले इकॉनॉमिक्सला वागतो. याच्यासाठी अभिजित बॅनर्जी जे आहे त्या नोबेल पुरस्कार व्यक्ती, त्यांनी एक बुक लिहिलेली आहे 2019 मध्ये, गुड इकॉनॉमिक्स फॉर बॅड टाईम. हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते, गुड इकॉनॉमिक्स फॉर बॅड टाईम. ठीक आहे, मी इकडे बुकचं नाव लिहून देते मी. गुड इकॉनॉमिक्स फॉर बॅड टाईम. हे अभिजित बॅनर्जीची बुक आहे. जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. ठीक आहे, त्यांनी कोरोनाची परिस्थिती पाहून हे बुक लिहिलेलं आहे. तर असे काही परिस्थिती म्हणजे मॅक नायर यांनी परिस्थितीची इकॉनॉमी सांगितलं. मग व्यवसाय निर्णय वगैरे घेणे, अर्थशास्त्र सतत वापर करण्याचा शास्त्राला व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणतात. मग व्यवसाय अर्थशास्त्र म्हणजे आपण बिझनेस वगैरे असे काही, हे असे 4-5 डेफिनेशन जे आपण आपल्याला फक्त पाहायचे होते. तुम्ही हे PDF रीड करणार, तुम्हाला सगळं कळून जाणार. मग आता पाहू आपण की बा इकॉनॉमिक्स चालते कसं. तर इकॉनॉमिक्स चालण्यासाठी खूप सारे फॅक्टर्स आहे, खूप सारे. म्हणजे तुम्ही इमॅजिनही करू शकत नाही, कारण की पूर्ण जगामध्ये वेगळे वेगळे व्याख्या, वेगळे वेगळे कन्सेप्ट, वेगळे वेगळे थेरीज मांडलेले आहे सगळे अर्थतज्ञ लोकांना. आपण जे पाहणार आहे, तर मी इकडे एक हे आणलेलं आहे. तर हे जे आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे प्रूव्हन थेरी आहे, जवळपास सगळ्यांना हे सगळे हे थेरी ॲक्सेप्ट करतात. कारण की तुम्हाला माहीत आहे की बा आता तुम्ही मार्केट जे हे अल्टिमेटली कन्झ्युमर म्हणजे कस्टमरचे डिमांडनी चालते. तुम्ही ॲग्री करत की नाही ही गोष्ट. आता तुम्हाला कोणता मोबाईल परचेस करायचा आहे, म्हणजे सगळ्या लोकांची डिमांड आहे की बा आम्हाला 4G आता 5G आला सपोज. सगळ्या लोकांची डिमांड आहे आता 5G मोबाईल पाहिजे, 5G मोबाईल पाहिजे. तो कंपनी काय करणार, कंपनी 4G मोबाईल बनवणार का नाही, कंपनी बनवणार 5G मोबाईल. कंपनी प्रोडक्शन करणार 5G मोबाईल. तर कंपनी काय करणार, म्हणजे लोकांच्या हिशोबाने त्यांची गरज पाहणार. ठीक आहे, लोकांच्या हिशोबाने त्यांचा गरज पाहणार, आणि त्याच्या हिशोबाने तो मार्केटमध्ये काय करणार, हे करणार, प्रोडक्शन करणार. आणि त्याची डिमांड पाहणार, डिमांडच्या हिशोबाने त्याची सप्लाय असणार. ते ह्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पाहू आपण. एक मिनिट. बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, व्यावसायिक अर्थव्यवस्थेला उपजनक वर्तना पर्यावरण मागणी विश्लेषण अभ्यास केला जातो. ठीक आहे, म्हणजे मार्केटची परिस्थिती काय त्याचा अभ्यास केला जातो. व्यवसाय संस्थांनी आकार म्हणजे मोठे मोठे कंपन्या, उद्योगपती अंबुलन असतात, तसेच मागणी उपभोग वातावरण अंबुलून असते. व्यावसायिक अर्थशास्त्राला मागणीची निर्धारक चटक, मागणी लवचिकता, मागणी पुरवठा अंदाज किंवा वातावरण परिणाम, मागणीतील असे संबंधित घटकांवर अर्थशास्त्र जातो. या सर्वांना फायदे व्यवसाय संस्थांमध्ये निर्णय घेण्यासाठी होतो.
आता हे सगळे फायदे बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मार्केटमध्ये डिमांड कशी आहे किंवा इन फ्युचरमध्ये मार्केटमध्ये कशाची डिमांड येणार. आता कोरोना आला, कोणाला माहित होतं का मास्क आणि सॅनिटायझरची एवढी डिमांड वाढणार नाही. तर आता डिमांड वाढली, मग कंपनीने काय केलं, नवीन नवीन खूप सारे नवीन कंपन्या आले, खूप सारे जुने कंपन्या होते, त्यांनी काय केलं, सॅनिटायझरचं प्रोडक्शन वाढवलं, मास्कचं प्रोडक्शन वाढवलं. आता हे झालं त्यांची परिस्थितीनुसार, जे आपण वरती डेफिनेशन पाहिला. आता याच्यामध्ये अजून काय सांगितलेलं आहे की बा काही काही जागी तुम्ही ते सिच्युएशन येऊन जाते, तेव्हा तुम्ही एक डिसिजन घेतात, किंवा काही काही तुम्ही प्रिडिक्शन लावतात, म्हणजे इन फ्युचर पुढे काल काय होऊ शकते, कशाची डिमांड वाढू शकते, तर त्याच्यासाठी तुम्ही प्रोडक्शन रेडी करतात. आता तुम्ही इलॉन मस्कचं नाव ऐकलं असणार, जसं त्याची टेस्ला कार आहे. टेस्ला कार पूर्णपणे इलेक्ट्रिक कार आहे. आता जसं त्यांनी प्रिडिक्शन लावला की इन फ्युचरमध्ये जे अर्थवर जसं ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि पेट्रोल तेलांचे भाव जसे वाढत चाललेले आहे, तर इन फ्युचरमध्ये इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक व्हेकल, म्हणजे आधुनिक तकनिकीने चालणारे असे व्हेकल हे जे आहे त्यांची डिमांड वाढणार. मग त्यांनी तसं इन्व्हेंट केलं. तर असे काही म्हणजे तुम्ही प्रिडिक्शन लावून असे काही हे करू शकता. तर याच्यावरच आपला पूर्ण इकॉनॉमिक्स चालते. हे झालं आपला बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे. आता आपण हे तर झालं आपलं मार्केट वगैरे. आता आपण बुकमध्ये पाहू, सरांची बुकमध्ये काय दिलेलं आहे बघा. व्हॉट इज अन इकॉनॉमी. खूप म्हणजे चांगली पद्धतीने लिहिलेलं आहे बुक, खूप इझी बेसिक आहे बघा. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अर्थव्यवस्था म्हणजे काय. अर्थव्यवस्था म्हणजे काय, आधुनिक अर्थव्यवस्था स्वरूप अंतात गुंतवायची असलेले तरी उत्पादन. म्हणजे बघा इकडे काय सांगितलं त्यांनी की प्रोडक्शन. तुम्हाला काय म्हटलं मी, आता तुम्हाला कोणती कंपनी टाकायची आहे, तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायला लागणार, प्रोडक्शन करायला लागणार. आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, तुम्हाला कोणती बिस्कुटची कंपनी टाकायची आहे किंवा चॉकलेट किंवा मोबाईलची कंपनी टाकायची आहे, तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार, त्याच्यामध्ये प्रोडक्शन करणार. प्रोडक्शन नंतर तुम्ही काय करणार, ते डिस्ट्रीब्युशन करणार, म्हणजे जे रिटेलर आहे, जे सेलर आहे, त्यांच्याकडे डिस्ट्रीब्यूट करणार. मग तुम्ही त्यांच्याकडे डिस्ट्रीब्यूट करणार, तर तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट केल्या कशामध्ये करणार, पैशामध्ये. म्हणजे तुम्ही काय, तुमची वस्तू तुम्ही पैशामध्ये काय केला, एक्सचेंज केला. ठीक आहे. एक्सचेंज केल्यानंतर जे कस्टमर आहे ते गोष्टीचं काय करणार, कंझ्युम करणार. म्हणजे बिस्किट आहे तर ते खाणार, मोबाईल आहे तर ते यूज करणार, चॉकलेट आहे तर खाणार. म्हणजे इकॉनॉमिक जे आहे ना, इकॉनॉमिक्स हे 4 पाया आहे: प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज आणि उपभोग. म्हणजे उत्पादन, विभाजन. इकॉनॉमिक्सचे जे पाय आहे हे काय आहे, तर उत्पादन आहे. ठीक आहे. मग विभाजन आहे, मग विनिमय आहे आणि उपभोग आहे. याच्या व्यतिरिक्त कोणतीच इकॉनॉमी ऍक्टिव्हिटी परफॉर्म केली जाऊ नाही शकत, पॉसिबलच नाही. आतापर्यंत जगामध्ये अटॅक असा कुठे झालाच नाही. कारण की तुम्ही विचार करत असणार की मग फ्लिपकार्ट आहे, मध्ये त्यांची गोडाऊन असतात, त्यांची ऑफिसेस असतात, जरी ते ई कॉमर्स बिझनेस आहेत, ऑनलाईन चालते सगळं, तरी त्यांना प्रोडक्शन करावं लागते, त्यांना विभाजन पण करावं लागते, त्यांना एक्सचेंज पण करावं लागते, उपभोग तर आपण करतो जेव्हा आपण परचेस करतो. म्हणजे इकॉनॉमीमध्ये हे जे 4 पाय आहे कंपल्सरी आपल्याला वापरावं लागते. हे विदाऊट आपण कोणतीच इकॉनॉमी ऍक्टिव्हिटी आपण परफॉर्म करू शकत नाही. आणि हे सगळ्याला जेव्हा प्लस होतो, म्हणजे हे सगळं जेव्हा मिळतो, तर त्याला आपण काय म्हणतो, मग त्याला आपण म्हणते आर्थिक व्यवहार, म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जाते. ठीक आहे मित्रांनो. मग बघू आपण त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे. म्हणून या 4 व्यवहारिक संबंधित असलेले संस्था, संघटन यांची एकत्रित करून ज्यावेळी निर्माण होतो त्याला आपण इकॉनॉमिक असं म्हणतात. ठीक आहे, कळलं तुम्हाला. बघा आपण आधी काय पाहिलं, आपण इकॉनॉमिक्स पाहिला आधी. आता आपण काय पाहिलं, इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्समध्ये काय असते, मायक्रो असते, मॅक्रो असते, मग त्याच्यामध्ये डेफिनेशन असते. आता आपण इकॉनॉमी पाहत आहे. आता इकॉनॉमी हे देशाची असते, घराची असते. ठीक आहे. इकॉनॉमिक्स पूर्ण जगाचं असते. इकॉनॉमिक्स काय असते, पूर्ण जगाचं असते. आपण आता इकॉनॉमी पाहतोय आपण. जसं मी तुम्हाला विचारणार की बा तुझी इकॉनॉमी काय, तर तुम्ही मला सांगणार की बा मी हा जॉबवर आहे, मला 50,000 रुपये महिन्याचा पगार आहे, मग माझा एवढा खर्च होते, मला एवढा उरते, हे माझी इकॉनॉमी आहे. हे झाली तुमची इकॉनॉमी. पण मी तुम्हाला जर इकॉनॉमिक्स विचारला तर मग तुमचा उत्तर वेगळं राहणार. म्हणजे तुमची इकॉनॉमिक्स काय, तर म्हणजे मी जॉब करते, मी एवढा कमवते, मी एवढा खर्च करतो, आणि म्हणजे माझी कंपनी हे आहे, माझ्या कंपनीमध्ये एवढे एम्प्लॉईज आहे, तर हे माझी कंपनीची इकॉनॉमिक्स झाली, हे माझ्या देशांची इकॉनॉमिक्स झाली. मी इकॉनॉमिक आहे. ठीक आहे. हे गोष्ट म्हणजे आपण याला काय म्हणतो, इकॉनॉमी म्हणतो.
आता आपण बघूया, त्यावरून आपण एखादा गाव, शहर, जिल्हा, राज्य, देश तसेच संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कल्पना करू शकतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे कोणता देश किती प्रोडक्शन करत आहे. आता भारत, आपण फॉर एक्झाम्पल आपले भारतचं एक्झाम्पल घेऊ. भारतमध्ये किती प्रोडक्शन होत आहे, मग किती डिस्ट्रीब्युशन होत आहे, किती एक्सचेंज होत आहे आणि किती लोक ते यूज करत आहे, ह्याच्यावरच आपली भारतची परिस्थिती कळणार की नाही कळणार. लास्ट इयर आपला कोरोनामध्ये सगळं लॉकडाऊन होतं, म्हणजे कोणतीच कंपनीचं प्रोडक्शन झाला नाही, तो डिस्ट्रीब्युशन झाला नाही लोकांकडे, म्हणजे एक्सचेंज झाला नाही, लोकांकडून पैसे घेतले, म्हणजे लोकांनी परचेस नाही केला, लोकांनी खरेदी विक्रीच केली नाही, मग लोकांनी ते यूज नाही केलं, लोकांनी त्याचा वापर नाही केला, म्हणजे आपली भारताची परिस्थिती काय झाली होती, खराब झाली होती. म्हणून आपला जीडीपी निगेटिव्ह मध्ये गेलता की नाही. तर हे चार जे फॅक्टर आहे, हे फॅक्टरवरून आपण कोणत्याही देशाची आर्थिक परिस्थिती पाहू शकतो. ठीक आहे, हे झाला तुमचा बेसिक. आता आपण पाहू, हे चार तर आपण फॅक्टर पाहिले. आता हे चार फॅक्टरचे सब फॅक्टर काय आहे, म्हणजे आता आपण चार कॉलम पाहिले, तर चार कॉलमला दिवारी कोणते आहे तर ते आपण पाहू. तर याच्यामध्ये जे आहे चार खूप महत्त्वाचे मुद्दे जे आहे, खूप म्हणजे एकदम इम्पॉर्टंट, ते आहे भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता. आता भूमी, मला सांगा, तुम्ही प्रोडक्शन करणार तर तुम्हाला जमीन लागणार की नाही लागणार, भूमी लागणार की नाही लागणार. तुम्ही हवामध्ये प्रोडक्शन करू शकतात का, नाही, म्हणजे तुम्हाला लागणार म्हणजे लागणारच. म्हणजे झाला तुमचं प्रोडक्शन जमीनसोबत अटॅच. आता तुम्ही जमीन लावला, प्रोडक्शन टाकलं, ठीक आहे, तर प्रोडक्शन तुम्ही एकटेच करणार का, तुम्ही एकटेच दिवसभर काम करणार का नाही, तुम्हाला लेबर लागणार. म्हणजे श्रम पण लागला, श्रम म्हणजे लेबर, तुम्हाला लेबर लागणार आहे की नाही, तुम्हाला मजूर लागला की नाही, तर तिकडे मजूर आला, म्हणजे हे पण झाला. आता हे सगळं तुमची जमीन तुम्ही घेतली, तुम्ही मजूर बाय केले, तुम्ही प्रोडक्शन चालू केलं. आता प्रोडक्शन चालू करण्यासाठी तुम्हाला काय लागणार, भांडवल म्हणजे पैसा. फ्री फुकटमध्ये काय होणार आहे का, नाही, तुम्हाला पैसा लागणार. आता हे पैसा म्हणजे सगळा तुम्ही भूमी पण अरेंज केली, तुम्ही श्रम पण अरेंज केले, तुमच्याकडे भांडवल पण आहे, म्हणजे तुमचं प्रोडक्शन चालू झालं, डिस्ट्रीब्युशन चालू झाला, एक्सचेंज चालू झाला, आणि तुम्ही ते तुमचं जे प्रोडक्ट आहे ते विकत पण आहे. तर ह्याच्या प्रॉफिट मॅनेज करण्यासाठी तुम्ही राहणार की नाही राहणार, म्हणजे उद्योजकता, किंवा आपण मॅनेजर म्हणू किंवा कंपनीचा ओनर म्हणू, हे झाला उद्योजकता. ठीक आहे, हे जे चार फॅक्टर आहे, चार फॅक्टरचे सब चार फॅक्टर आहे, हे खूप इम्पॉर्टंट असतात इकॉनॉमिक्समध्ये. याच्या व्यतिरिक्त कोणती ॲक्टिव्हिटी परफॉर्म केली जाऊ शकत नाही. तुम्हीच सांगा मला की तुम्ही विदाऊट जमीन, विदाऊट भूमी रे तुम्ही काय प्रोडक्शन करू शकता, किंवा तुमची असो, रेंटल असो, कोणती असो, पण तुम्हाला जागा तर लागणार ना, हवामध्ये प्रोडक्शन होणार नाही. तुम्ही जागा घेतली, मग तुम्हाला तिकडे काम करण्यासाठी लोक लागणार, म्हणजे लेबर लागणार, श्रम लागणार, त्यांना पगार देण्यासाठी, तुमचं प्रोडक्शनसाठी जे वस्तू सामान लागणार त्याच्यासाठी तुम्हाला भांडवल लागणार, म्हणजे पैसा लागणार. ते पैसा सुद्धा तुम्हाला अरेंज करायला लागणार. ते सगळे गोष्ट जे तुम्हाला करायला लागते, हे सगळे चार फॅक्टरवर आपली देशांची इकॉनॉमी असते. आपल्या देशामध्ये किती जमीन आहे, आपल्या देशामध्ये किती लेबर आहे, आपल्या देशामध्ये किती पैसा आहे, आणि आपल्या देशामध्ये किती लोक मालक आहे, आणि किती लोक सगळं मॅनेज करत आहे, त्याच्यावर आपली देशांची अर्थव्यवस्था ठरवली जाते. हे होतं एकदम बेसिक. आता हे झालं. आता आपण जे बघणार आहोत, आता आपण पाहणार आहोत आपले ॲक्च्युअल टॉपिक, म्हणजे आपले ॲक्च्युअल टॉपिक जे होता, म्हणजे आपला ॲक्च्युअल टॉपिक आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता आपण अर्थव्यवस्था पाहिला आपण, मग प्रत्येक देशामध्ये माहिती आहे का, आता तुम्ही विचार करणार की बा मग सगळं सारखंच आहे असं, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन हे सगळं सारखंच आहे, मग अमेरिका एवढा म्हणजे श्रीमंत देश काय आणि आपण एवढे गरीब का बरं. तर त्याच्यामध्ये माहिती आहे का, सगळे देशांची अर्थव्यवस्था, लोकसंख्या हे सगळं पाहिल्या झाल्यानंतर आपल्या देशांची परिस्थिती सांगता येते. तर त्याच्यामध्ये माहिती आहे का, अर्थव्यवस्थेचे प्रकार असते, म्हणजे वेगळे वेगळे देशांची वेगळे प्रकार असते. जसं आपल्या समोर हे कोळंबस यांनी दिलेलं आहे त्यांच्या बुकमध्ये, हे आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. ठीक आहे, कोणती अर्थव्यवस्था आहे, भांडवलशाही. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी. आता हे जे कन्सेप्ट आहे, हे कन्सेप्ट माहिती आहे का, जगामध्ये अमेरिकाने आणलेलं आहे. बघा इकडे USA लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे USAने इंट्रोड्यूस केलेलं आहे पुणे जगाला. ठीक आहे, आता आपण पाहू भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय असते. ज्या अर्थव्यवस्थेला उत्पादनची साधने खाजगी मालकांची असतात. कळलं का तुम्हाला, जे उत्पादन म्हणजे प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, सेलर, सगळं जे कन्सेप्ट आहे, सगळं कारभार जे आहे प्रायव्हेट लोकांच्या हाती असणार, प्रायव्हेट. ठीक आहे,
जे लोक प्रायव्हेट आहेत त्यांच्या हाती असणार, ते त्यांना आपण काय म्हणू की हे भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. वस्तू व सेवांचं उत्पादन खाजगी भांडवल मार्फत होते. ठीक आहे. आणि त्यावर किंमत बाजार यंत्रणेने ठरवता येते. अर्थव्यवस्था, अशी अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणतो, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो. ठीक आहे. सरळ सरळ लक्षात ठेवायचं की ज्या देशामध्ये पूर्ण कारोबार प्रायव्हेट लोकांच्या हाती असतो, पूर्ण कारोबार, म्हणजे तिकडे रेल्वे सुद्धा प्रायव्हेट लोकांची असणार, ट्रॅव्हल सुद्धा प्रायव्हेट लोकांचं असणार, ऑफिस सुद्धा प्रायव्हेट लोकांचे असणार, म्हणजे जेवढंही सगळं काम चालू आहे ते सगळं प्रायव्हेट लोकच असणार. त्याला आपण काय म्हणू, पूर्णपणे भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. मला सांगा, आपला भारत भांडवलशाही आहे का? नाही, आपला भारत भांडवलशाही नाही आहे. कारण की आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंट पण आहे आणि प्रायव्हेट लोक पण आहे. म्हणून आपण पूर्णपणे भांडवलशाही आपल्याला आपण म्हणू शकत नाही. पण तुम्ही जर रशियाचं एक्झाम्पल घेतला तर रशियामध्ये समाजवादी हे आहे अर्थव्यवस्था. म्हणजे तिकडचं सगळं काम कोणी पाहणार, गव्हर्नमेंट पाहणार. म्हणजे तिकडे रेल्वे पण गव्हर्नमेंटची राहणार, तिकडे काम पण गव्हर्नमेंटचे कर्मचारीच करणार, तिकडे प्रोडक्शन पण गव्हर्नमेंटच करणार, विकणार पण गव्हर्नमेंटच. म्हणजे हे झालं समाजवाद. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, समाजासाठी, समाजाच्या हितासाठी काम करणारा गव्हर्नमेंट, म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था, समाजासाठी काम करणारी अर्थव्यवस्था. समाज म्हणजे कोण असते, लोक, आपण. तर आपल्यासाठी कोण काम करणार, गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट काय करणार, समाजवादी इकॉनॉमी फॉलो करणार, भांडवलशाही करणार का नाही. कारण की भांडवलशाहीमध्ये माहिती आहे का, आपण बघूया भांडवलशाहीमध्ये म्हणजे डिसएडव्हान्टेज काय, ॲडव्हान्टेज काय आहे, म्हणजे त्याचे दोष काय आहे आणि त्याचे वैशिष्ट्य सुद्धा पाहू. आपण बघूया. उत्पादनाची साधने खाजगी मालफत खाजगी मालकी हक्का भांडवल मूलभूत वैशिष्ट्य आहे. हे पाहिलं आपण की जेवढंही प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज आणि सगळं जे करणार मार्केटमध्ये, ते सगळं कोण करणार, खाजगी लोक करणार. यांच्यावर गव्हर्नमेंटचा काय हस्तक्षेप असणार का? गव्हर्नमेंटला म्हणणार की बा असं विक, तसं विक, हे विकू नको, ते विकू नको, नाही. सगळा पूर्णपणे कोणाच्या हाती असणार, खाजगी लोकांच्या हाती असणार. मग दुसऱ्या पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे की उद्योग व्यवसायाची निवड, त्याची उभारणी या संबंधित मालक स्वतंत्रपणे घेऊ शकते. म्हणजे सोल ट्रेडिंग. तुम्ही जर 12वीचा इकॉनॉमिक्स वाचलं असणार, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं, आता मला सांगा, आपल्या देशामध्ये थोडीफार भांडवलशाही अर्थव्यवस्था आखडते, थोडीफार समाजवादी आखडते. मला सांगा, तुम्हाला कोणताच तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे उद्या, तुम्हाला कोणाची परमिशन घ्यावं लागणार का नाही? मला पानटपरी टाकायची आहे, तुम्ही गव्हर्नमेंट जाऊन लेटर घेणार का, बा मोदी साहेब मला तुमचं लेटर पाहिजे, मला पानटपरी टाकायची आहे, माझी पानटपरीचं नाव एंजेलिना जोली आहे किंवा ब्रीड प्रीट आहे, असं काही होणार आहे का? नाही. म्हणजे आपण काय करणार आहोत, आपल्याला कोणती परमिशन लागत नाही. म्हणजे आपण ओपन आहो की नाही, आपण स्वतंत्र आहो की नाही डिसिजन घेण्यामध्ये, की आपल्याला कोणता व्यवसाय टाकायचा आहे, कसा व्यवसाय करायचा आहे, आपण ओपन आहोत. हां, ते गोष्ट वेगळी आहे का, बा तुम्ही नाही, तुम्ही म्हणणार की बा मी अँजेलिना नावाची पानपट्टी टाकते आणि तिकडे गांजा बिंजा विकतात, असं काही चालणार नाही. तुम्हाला जे गव्हर्नमेंटचे लीगल आहे, जे देशामध्ये जे लीगल ॲक्ट, लॉज बनलेले आहेत, त्याला फॉलो करूनच ते विकायला लागणार. तुम्ही म्हणणार की नाही, मी तिकडे ड्रग्स विकतो, मी तिकडे गांजा विकतो, मी तिकडे असं पोट्टांना माझ्या टपरीवर बसवते, घेरे बा मार 2-3, असं काही चालणार नाही आहे. तर तुम्हाला गव्हर्नमेंटचे रूल थोडेफार फॉलो करायला लागणार, पण तुम्ही तुमची निवडचं तुम्ही व्यवसाय टाकू शकणार, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतंत्र आहे. हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये चालते. मग त्याच्या थर्ड पॉईंटमध्ये बघा काय दिलेलं आहे की ग्राहक इकडे सार्वभौम असतात. ऑब्व्हियसली ग्राहक सार्वभौम असणार, कारण की मला सांगा, आता ओप्पो हे गव्हर्नमेंट कंपनी आहे का? नाही. ओप्पो हे प्रायव्हेट कंपनी आहे, म्हणजे भांडवलशाही आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंट कंपनी ते समाजासाठी काम करत आहे का? नाही, तो प्रॉफिटसाठी काम करत आहे. मग तो काय पाहणार, ते कस्टमरची डिमांड पाहणार की बा कस्टमरला पॉपअप कॅमेरा पाहिजे, कस्टमरला असा कॅमेरा पाहिजे का फोटो काढली का एकदम भयानक सलमान खान आणि शाहरुख खानच दिसले पाहिजे, आपण काले असो गोरे असो एकदम गोरच पाहिजे एकदम, आणि 5G पाहिजे, स्पीड भयंकर पाहिजे, रॅम पाहिजे. ते कस्टमरची डिमांड आहे. म्हणजे तिकडे कस्टमर काय झाला, सार्वभौम झाला. ठीक आहे. सार्वभौम झाला की नाही कस्टमर, तो डिसाईड करणार की त्याला काय पाहिजे, तो डिसाईड करणार. आणि कंपनी त्याची डिमांड्स पाहणार की बाई ह्याला काय पाहिजे, आणि कंपनी त्याचे म्हणजे पूर्ण देशांची डिमांड पाहणार की पूर्ण देशामध्ये काय डिमांड आहे लोकांची. तर ते डिमांडच्या हिशोबाने कंपनी काय करणार, प्रोडक्शन करणार. तर आपण सरळ सरळ एवढं समजायचं काय, भांडवलशाहीमध्ये जे आहे ग्राहक सार्वभौम असते. मग चौथ्या नंबरचा पॉईंट बघा काय, बाजारपेठमध्ये स्पर्धाचा प्रबळ असते. म्हणजे कॉम्पिटिशन आहे. मग मोबाईलचं जर आपण पाहिलं, ओप्पो आहे, विवो आहे, MI आहे, मग वेगळं आहे की नाही, सगळं अँड्रॉइड आहे, म्हणजे कॉम्पिटिशन आहे की नाही. तर भांडवलशाहीमध्ये नेहमी कॉम्पिटिशन राहणार. मला सांगा बरं,
आता आतापर्यंत आपली रेल्वे प्रायव्हेटायझेशन झाली नव्हती, पण आता थोडीफार होत आहे. तरी पण 90% गव्हर्नमेंटच्या हाती आहे. मला सांगा, रेल्वेमध्ये कॉम्पिटिशन आहे का बा? टाटाची रेल्वे, आमची रेल्वे खूप भयानक स्पीडनी धावते आणि 2 तासात 2 मिनिटात मुंबई आणि 5 मिनिटात गुजरात, असं चालते का नाही? कॉम्पिटिशन आहे का कॉम्पिटिशन रेल्वेमध्ये? नाही. पण तिकडे तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये पहा, मोबाईलमध्ये किंवा बँकिंगमध्ये किंवा फायनान्समध्ये बघा किती कॉम्पिटिशन आहे. तर तो म्हणते का आम्ही 5%नी लोन देतो तुमच्या घरच्यासाठी, तो म्हणते की बा आम्ही 2.5%नी देतो, तो म्हणते मी फ्रीमध्येच देऊन देतो. म्हणजे असं कॉम्पिटिशन असते ना मार्केटमध्ये. आणि डिमांडच्या हिसाबावर माहिती आहे का तुम्हाला किंमत ठरवली जाते. हे सगळं म्हणजे याला आपण एक ड्रॉबॅक पॉईंट म्हणू शकतो किंवा पॉझिटिव्ह. बाजारची जी डिमांड असणार, फॉर एक्झाम्पल जसं आता आपण ॲपल आयफोन माहिती आहे का? आयफोन घेण्याची सगळ्यांची इच्छा असते, पण कोणी घेऊ नाही शकत. आता तुम्हाला जर माहीत असणार तर ॲपलची जे हे आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे, ते जवळपास 40 ते 30 हजार, जवळपास 50 हजार पडते. पण तो विकते कितीला? 1.5 लाखला, 2 लाखला, 2.25 लाखला, 80 हजारला असं आयफोन विकते तो. का बरं? कारण की त्याची आपल्या भारतामध्ये डिमांड नाही आहे, त्याची डिमांड आहे फॉरेनमध्ये. तर त्याची डिमांड जास्त आहे. तर डिमांड जास्तमुळे माहिती आहे का? आणि ॲपलचा सिस्टम वेगळा आहे. अँड्रॉइड नाही आहे, तो विंडोज नाही आहे, तो मॅक सिस्टम आहे. त्याचा वेगळा सिस्टम आहे आणि तो पूर्ण जगामध्ये सगळ्यात सिक्युअर सिस्टम मानला जाते. तो हॅक होत नाही असं म्हणतात, म्हणजे असं क्लेम करतात ते कंपनी. आणि ती कधी होतच नाही आता म्हणजे हॅक होतच नाही आतापर्यंत. कोणता म्हणजे केस समोर आलं नाही की भाई आयफोन हॅक झाला आणि डेटा लीक झाला, कधीच नाही. अँड्रॉइड पहा तुम्ही, विंडोज पहा, म्हणजे दररोज तुम्ही जर न्यूजपेपर वाचणार की डेटा लीक झाला, व्हॉट्सअप चॅट लीक झाली, असं झाला तसं झाला. म्हणजे आयफोन जे आहे ते सिक्युअर आहे, म्हणून त्याची प्राईस काय, म्हणून त्याची डिमांड काय जास्त आहे. डिमांड जास्तमुळे माहिती आहे का त्यांनी काय केलं, त्याची प्राईस हाय केला. कारण की त्यांना कॉम्पिटिशन आहे का नाही, म्हणून माहिती आहे का त्यांची मोनोपोली झाली मार्केटमध्ये. मग त्यांनी काय ते त्यांचे प्रमाणे किंमत ठेवतात ते आणि आपल्याला विकतात. तर हे झालं प्राईस मेकॅनिझम. म्हणजे मार्केट आणि डिमांडच्या हिसाबाने कॉम्पिटिशन पाहून ते काय करतात, त्यांची प्रोडक्टची प्राईस लावतात. ठीक आहे. आणि इकडे काय म्हणजे जे प्राइसिंग आहे ते मुक्तपणे चालते. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असणार तर आयफोन 12 लॉन्च झालता, तो तेव्हा म्हणजे म्हणजे जवळपास 1.30चा, 1.20चा. आणि तुम्ही जर आता पाहत असणार तर म्हणजे त्याच्यावर 20-25 हजार रुपये पडले. म्हणजे आता तुम्हाला 80मध्येच भेटते, 70मध्येच भेटते, 50मध्ये भेटून जाते. म्हणजे आता त्याची डिमांड कमी झालेली आहे. असं थोडी आहे कंपनी लॉस करत आहे, त्यांचं तर आताही प्रॉफिट होत आहे ना. पण त्यांची डिमांड कमी झाली, त्यांनी काय केलं, प्राइस कमी केला. कारण की आता लेटेस्ट मॉडेल आले त्यांचे. तर हे झालं. ठीक आहे. आणि यांचे हे डिसिजनमध्ये माहिती आहे गव्हर्नमेंट काय इंटरफेअर करणार नाही. ठीक आहे. म्हणजे इकडे तुम्ही जर रीड करणार, तुम्हाला एक वाक्य पाहायला भेटणार, लेझर फेअर म्हणजे लेस इंटरफेअर. गव्हर्नमेंट काय करणार याच्यामध्ये, लेस इंटरफेअर करणार. गव्हर्नमेंट फक्त सांगणार की बा ठीक आहे तुम्ही देताय ना, तर असं द्या तसं द्या, म्हणजे सूचना देणार गव्हर्नमेंट. नाहीतर गव्हर्नमेंटनी जर असं काहीच केलं नाही, लेस इंटरफेअरच केलं नाही, तर मग तर आपण आपल्याप्रमाणे दारू विक, गांजा विक, कायचे काय विकणार आपण. गव्हर्नमेंटची रूल आहे ना बघा, तुम्ही हे विकू शकता, असं विका, असं विका, हे साठी, हे एन्व्हायरमेंटसाठी चांगलं आहे, हे एन्व्हायरमेंटसाठी चांगलं नाही आहे, हे आमच्या देशामध्ये बॅन करा. ते गव्हर्नमेंटचे 2-3 जे आपल्याला हे जे आहे इंटरफेरन्स, ते आपल्याला मान्य करायला लागते. पण गव्हर्नमेंटचा भांडवलची अर्थव्यवस्थेमध्ये काय असते, लेस सर इंटरफेअर, म्हणजे लेस इंटरफेअर असते, खूप कमी इंटरफेअर असते. ठीक आहे. मग आपण बघू नेक्स्ट पेज. आपण पाहिलं गव्हर्नमेंटचं लेस इंटरफेअर असते. हे झाले त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स. ठीक आहे. आपण डिमांड सप्लाय पण पाहिला की बा जशी डिमांड असणार तसं कंपनी प्रोडक्शन वगैरे करणार. आता आपण याचे पॉझिटिव्ह पाहिलं. आता आपण पाहू त्याचे दोष पाहू आपण की बा याचे डिसएडव्हान्टेज काय आहे. बघा, आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होऊ शकते. म्हणजे आता मला सांगा, आयफोनची मोनोपोली झालेली आहे की नाही पूर्ण जगात. आयफोन सारखा म्हणजे आयफोन त्याच्या मनाने किंमत विकतो. म्हणजे सगळं अमीर लोक अमीर होत जाणार, गरीब लोक गरीब होत जाणार, कारण ते त्यांचे प्रोडक्ट विकत जाणार, की ते भांडवलशाही असणार. ठीक आहे. म्हणजे आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होऊ शकते, सगळा पैसा एकाच्या हाती जाऊ शकते. दुसऱ्या पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे की जास्तीत जास्त नफा कमवण्याचे भांडवल प्राथमिक उद्दिष्ट असते. मला सांगा, आता कोणती एक प्रायव्हेट कंपनी आहे आणि गव्हर्नमेंट कंपनी आहे. ठीक आहे.
प्रायव्हेट कंपनी तुमचे छानसाठी विचार करणार की त्याचे कंपनीचे नफेसाठी विचार करणार? सांगा मला. तुमच्या हितासाठी विचार करणार की त्याचे कंपनी म्हणजे त्याच्या कंपनीच्या हितासाठी विचार करणार? तो फक्त आणि फक्त नफेसाठी विचार करणार, म्हणजे त्याला जास्तीत जास्त नफा कसा होऊ शकते. ठीक आहे. म्हणून तर तुम्ही जर पाहत असणार म्हणजे मार्केटमध्ये काय काही प्रोडक्ट असे असतात म्हणजे एकदम भयानक, म्हणजे फक्त ते प्रॉफिटसाठी प्रोडक्ट विकतात मार्केटमध्ये. आपण घरी आणलं ते 2-3 दिवसमध्येच तो प्रोडक्ट तुटून फुटून खराब होऊन जाते. ठीक आहे. म्हणजे फक्त प्रायव्हेट कंपन्या काय करणार, भांडवलच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय येणार, फक्त नफा पाहिला जाणार. नफा, तुमचं काय लॉस होऊन राहिलं, तुमचं काय फायदा होऊन राहिला हे पाहिलं जाणार नाही. तर हे याचं ड्रॉबॅक आहे. मग तिसऱ्या पॉईंटमध्ये बघा, चैनी चीम वस्तू उत्पादनावर अधिक भर दिला जाणार. ठीक आहे. चैनी या 3 वस्तू तुम्हाला एक उदाहरण देते. पुन्हा आयफोनचंच परत उदाहरण घेऊ आणि याच्यासोबत एक घेऊचं उदाहरण घेऊ. गहू. आता मला सांगा, 1,00,000 रुपयामध्ये तुम्हाला एक ट्रक भरून गहू भेटत आहे. ठीक आहे. आणि 1,00,000मध्ये 30 आयफोन भेटत आहे तुम्हाला. मला गोष्ट सांगा की जागा कोणाला जास्त लागत आहे, प्रोडक्शन कोणाला जास्त लागत आहे, लेबर कोणाला जास्त लागत आहे? गहूला ट्रक. कारण की तुम्ही एक ट्रक गहू आहे तर मग ते गहूला म्हणजे ट्रक लागला, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च लागला, मग त्याला म्हणजे ट्रकमध्ये चढवण्यासाठी लेबर, उतरण्यासाठी लेबर, मग किती सारा म्हणजे किती मोठी प्रोसेस. पण आयफोन तुम्ही जा दुकानमधून परचेस करून घ्या, छोटासा 1,00,000 रुपयाचा, प्राइस तर तेवढीच आहे. तर भांडवलच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय करणार, हे कॉस्ट वाचवण्यासाठी काय करणार, त्यांचा नफा वाढवण्यासाठी असे लहान लहान म्हणजे चैनी जी वस्तू आहे याच्यावर जास्त लक्ष देणार. म्हणजे जसं डायमंड झाला, म्हणजे महागडे वस्तू झाले, हे मोबाईल्स वगैरे झाले, अशा गोष्टीवर काय करणार, लक्ष देणार जास्त. तर जे आपले रेग्युलर गोष्ट आहे त्याची काय होणार, मग त्याचा लॉस होणार. मग याच्यामध्ये काय असते, असे अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र, ऑब्व्हियसली या व्यापार चक्र चालणार. कारण की मला सांगा, तर दिवाळी सपोज मार्केटमध्ये आली, दिवाळीमध्ये मार्केटमध्ये एकदम बूम राहणार. कपड्यामध्ये म्हणू की फटाक्यामध्ये म्हणू, कोणती गोष्टमध्ये सगळे लोक काय करतात, खरेदी विक्री करतात. हे लोक काय करणार, म्हणजे तिकडे बूम राहणार. आता काय झालं की बा दिवाळी गेली, सगळं गेली, तो मार्केट चक्र काय होऊन जाणार, पडून जाणार. म्हणजे पूर्ण मार्केटमध्ये मंदी होऊन जाणार. कारण की सगळ्यांनी शॉपिंग केला, दिवाळी गेली, आता कोणतं सीझन पण नाही आहे, तर मार्केटमध्ये काय होऊन जाणार, चक्र पडून जाणार. म्हणजे व्यापार चक्र चालते इकडे. ठीक आहे. म्हणजे तेजी मंदी, दिवाळी आली तेजी, किंवा कोणता सीझन आला तेजी चालणार, आणि सीझन संपला किंवा फेस्टिवल संपला आता मंदी चालणार. ठीक आहे. हे होतं आपला भांडवलची अर्थव्यवस्था. भांडवलच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण काय काय पाहिला, भांडवलच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहिला किंवा भांडवलच्या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्णपणे जे मालक असते ते खाजगी लोक असतात. प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन सगळं त्यांच्या हाती असतात. गव्हर्नमेंटचं त्याच्यामध्ये इंटरफेअर कमी असते. हे झाले त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट. मग आपण निगेटिव्ह पॉईंटसुद्धा पाहिला की त्याच्यामध्ये जर आपण खाजगी लोकांकडे सगळी सत्ता दिली तर मग तो त्यांचे मर्जीप्रमाणे किंमत लावू शकतात. त्यांच्या मर्जीप्रमाणे म्हणजे त्याच्यामध्ये गरीबचा लॉस होणार. ते त्यांचे मार्केटमध्ये जे प्रोडक्शन, ज्याची डिमांड असणार फक्त तेवढंच प्रोडक्ट विकणार आणि फक्त नफ्यासाठी काम करणार. हे झालं आपला भांडवलशाही. आता आपण पाहू समाजवादी. ठीक आहे. समाजवादी म्हणजे सोशलिस्ट इकॉनॉमी, समाजवादी अर्थव्यवस्था. बघा आता याच्यामध्ये आपण पाहू, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादन साधने सरकारी व सार्वजनिक मालकांची असतात, त्या वस्तू सेवा उत्पादन विभाजन सरकारामार्फत चालते, अशी अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणतो, तर अशी अर्थव्यवस्थेला आपण म्हणतो सामाजिक अर्थव्यवस्था. कळलं का तुम्हाला? तिकडे भांडवलशाहीमध्ये काय होता, पूर्णपणे प्रायव्हेट होता. सगळी कामं, सगळी प्रोडक्शन, सगळी सेल्स कोणाच्या हाती होती, प्रायव्हेट लोकांच्या हाती होती. भांडवलशाहीमध्ये काय राहणार, भांडवलशाहीमध्ये पूर्णपणे सरकारच्या हाती राहणार. सरकार डिसाईड करणार, गव्हर्नमेंट डिसाईड करणार की बा काय देशामध्ये विकायचं आहे, देशामध्ये काय प्रोडक्शन करायचं आहे, देशामध्ये काय लागत आहे, हे सगळं कोण पाहणार, गव्हर्नमेंट पाहणार. ठीक आहे. म्हणजे सरळ लक्षात ठेवायचं की 100% गव्हर्नमेंट. समाजवादी अर्थव्यवस्था आली म्हणजे 100% गव्हर्नमेंट, आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था आली म्हणजे 100% प्रायव्हेट लोक. ठीक आहे. आता आपण वैशिष्ट्य पाहू याच्यामध्ये. उत्पादनाची साधने सरकारी मार्फत मालकीची हक्काची असतात. हे आपण पाहिला. पहिला पॉईंट म्हणजे पूर्णपणे जे साधने, उत्पादन, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन सगळं कोणामार्फत केलं जाणार, गव्हर्नमेंट मार्फत केलं जाणार. दुसऱ्या पॉईंटमध्ये पाहू आपण. दुसऱ्या पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे,
वस्तू सेवांची उत्पादन, त्यासाठी उद्योग उपक्रम सुरू करण्याचा त्याची किमती, त्याची विक्री व्यवस्था इत्यादी बाबत सर्व निर्णय कोण घेणार? ऑब्व्हियसली सरकार घेणार किंवा प्रोडक्शन करता. आता मला एक गोष्ट सांगा, सरकार पण आपले अन्नाचं प्रोडक्शन करते आणि प्रायव्हेट लोक पण अन्नाचं प्रोडक्शन करते. तुम्ही जर कंटोरमधून जे आपले स्वस्त राशनची दुकान असते तिकडून चावल घेतला, तुम्हाला काय भेटणार? 2-3 रुपये किलो भेटणार. तेच तुम्ही चावल दुसरे प्रायव्हेट शॉपकडून घेतलं, तुम्हाला 60 रुपये, 50 रुपये, 100 रुपये असे भेटणार. तर तिकडे त्यांनी प्राईस डिसाईड केला, इकडे गव्हर्नमेंटनी प्राईस डिसाईड केला. गव्हर्नमेंटनी एवढा स्वस्त का बरं केला 2 रुपये 3 रुपये? कारण की गव्हर्नमेंट नफेसाठी विचार करत नाही. गव्हर्नमेंट तुमचे समाजासाठी, म्हणजे बघा याच्या शब्दामध्येच अर्थ लपलेला आहे, समाजवादी. समाज म्हणजे लोक असतात. समाज म्हणजे समाज म्हणजे कोण असते? समाज म्हणजे लोक असतात. ठीक आहे. म्हणजे गव्हर्नमेंट काय करणार? लोकांसाठी काम करणार. गव्हर्नमेंट नफ्यासाठी काम करणार की नाही? गव्हर्नमेंट करणार लोकांसाठी, लोकांच्या हितांसाठी, समाजांसाठी. कारण की देशामध्ये लोक शिक्षित होणार, सुशिक्षित होणार, लोकांकडे पैसा येणार, तर लोक टॅक्स भरणार, म्हणजे गव्हर्नमेंटची इन्कम होणार, लोकांचा दर्जा वाढणार, म्हणजे गव्हर्नमेंटचाच फायदा होणार की नाही होणार? पूर्ण देशांची रँकिंग वाढणार, हे सगळं देश डेव्हलप होणार. तर लोकांसाठी काम करते गव्हर्नमेंट. मग बघा, आपण पहिला पॉईंट पाहिला की सरकारी मार्फत सगळं साधने उत्पादन होणार, मग विकणे सगळे, त्याची प्राईस वगैरे डिसाईड सुद्धा गव्हर्नमेंट करणार. इकडे प्राईस सप्लाय अँड डिमांडच्या हिसाबाने डिसाईड होत नाही. तुमची डिमांड किती आहे, तुमची सप्लाय किती आहे, याच्याने काय फरक पडत नाही गव्हर्नमेंटला जेवढा प्रोडक्शन करायचा आणि जेवढी प्राईस ठेवायची ते तेवढीच ठेवणार. ठीक आहे. मग थर्ड पॉईंट बघा, थर्ड पॉईंट सुद्धा चांगलं दिलेलं आहे इकडे. वस्तू व सेवांची व्यक्तिगत नफ्यांसाठी होत नाही. बघा, मी म्हटलं ना तुम्हाला की इकडे समाजासाठी काम होते. आर्थिक निर्णय सरकार घेत असल्याने मूलभूत गरजांची वस्तू सेवा कमी किमतीमध्ये योग्य प्रमाणावर उपलब्ध करून देणे हे देशांचा प्रयत्न असते, सरकारचा प्रयत्न असते. पाहिला आपण कंट्रोलचं एक्झाम्पल, कंट्रोलमध्ये चावल 2 रुपये किलो भेटते आणि तिकडे प्रायव्हेट ट्रेडरकडून तुम्ही घेतलं 60 रुपये 50 रुपये, म्हणजे तुम्हाला वेगळे वेगळे भावनी चावल भेटते. ठीक आहे. म्हणजे इकडे गव्हर्नमेंट काय करणार? कमीत कमी किमतामध्ये उपलब्ध करून देणार, देशांचे प्रयत्न करणार, म्हणजे कमीत कमी प्राईजमध्ये तुम्हाला सगळे गोष्ट अवेलेबल करायचा ट्राय करणार. ठीक आहे. मग चौथ्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे की उत्पादन करण्याचे सरकारी यंत्रामार्फत होत असल्याने खाजगी भांडवल भाव नसतो. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं की डिमांड आणि सप्लायचा काय संबंध नसणार. इकडे मार्केटमध्ये काय डिमांड आहे, मार्केटमध्ये काय हे आहे, याचा काय फरक पडणार नाही. गव्हर्नमेंटला सगळं निर्णय कोण घेणार? गव्हर्नमेंट घेणार. त्यामुळे आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण न होता आर्थिक संपत्तीचा विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकते. आता गव्हर्नमेंट काय करणार? गव्हर्नमेंट भेदभाव करते का? मला सांगा बरं. गव्हर्नमेंट असं करणार की नाही, तुला 3 रुपये किलो चावल, तुला 5 रुपये किलो चावल, तुला 6 रुपये किलो चावल? नाही. गव्हर्नमेंट चावल विकत आहे, सगळ्यांसाठी एकच भाव विकणार. म्हणजे इकडे काय होणार? आर्थिक संपत्ती विषमता कमी होणार की नाही? सगळ्यांना इक्वल भाव भेटणार, सगळ्यांना म्हणजे इक्वलिटी ट्रीट करणार गव्हर्नमेंट. मला सांगा, इकडे सत्तेचे केंद्रीकरण होणं पॉसिबल आहे का? कारण सगळ्यांकडून एकसारखा पैसा चालला आणि गव्हर्नमेंटकडे चालला, आणि गव्हर्नमेंट तोच पैसा तुमच्याकडेच खर्च करत आहे, म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण होणे म्हणजे प्रश्नच होत नाही. त्यामुळे हे विषमता कमी होणार. विषमता कमी झाली म्हणजे सगळ्यांना काय भेटलं? सामाजिक न्याय भेटला, आणि सगळ्यांना इक्वल जस्टिस भेटला की नाही? सोशल जस्टिस. बरोबर आहे की नाही? बघू आपण नेक्स्ट पॉईंट. मग 5व्या पॉईंटमध्ये काय सांगितलं? वस्तू व सेवांचं उत्पादन, वाटप, किमती इत्यादी बाबीत बाजार यंत्रावर अवलंबून नसल्याने ग्राहक सार्वभौम ठरत नाही. बघा, भांडवलशाहीमध्ये आपण सर्व काय पाहिला होता की तिकडे ग्राहक जे आहे ते पूर्णपणे सार्वभौम आहे. त्याचीच डिमांड आणि सप्लायनी प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन चालणार. पण इकडे नाही. इकडे देशामध्ये काय लागत आहे त्याच्या हिशोबाने गव्हर्नमेंट प्रोडक्शन करणार. ठीक आहे. आता मला सांगा, पूर्ण देशामध्ये मोबाईलची पण गरज आहे आणि पूर्ण देशामध्ये अन्नाची पण गरज आहे. पण मला सांगा, मोबाईलनी समाजाचा भला होणार की अन्नानी समाजाचा भला होणार? ऑब्व्हियसली अन्नानी समाजाचं काय होणार? भला होणार. मग गव्हर्नमेंट काय चूज करणार? हे दोघं वस्तूमधून अन्न चूज करणार, हे गव्हर्नमेंटची चॉईस असणार. पण प्रायव्हेटवाले काय करणार? प्रायव्हेटवाले मोबाईल करणार, कारण की त्यांना प्रॉफिट मोबाईलमध्ये भेटत आहे, अन्नमध्ये नाही भेटणार जास्त प्रॉफिट. ठीक आहे.
त्याच्यामध्ये काय ग्राहक स्वावलंबन नसतात. सगळं म्हणजे अल्टिमेटली गव्हर्नमेंट पाहणार की देशामध्ये कशाची कमतरता आहे आणि देशामध्ये कशाची सध्या गरज आहे, त्याच्या हिशोबाने गव्हर्नमेंट काम करणार. मग लास्ट पॉईंट काय दिलेलं आहे, देशातील सर्व अधिक व्यवहारांची संघटना सरकारमार्फत आर्थिक नियोजन माध्यमातून घडून आणलं जाते. त्यासाठी साधारणतः पंचवार्षिक योजना राबवली जाते. आणि हे सगळं म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंट 5 वर्षासाठी येते. तर गव्हर्नमेंट काय करते, पूर्ण 5 वर्षाचा प्लॅन रेडी करणार की आपल्याला ह्या 5 वर्षामध्ये देशामध्ये काय काय करायचं आहे, गरिबी कमी करायची आहे किंवा आपले म्हणजे कुठे कुठे पाणी पोचत नाही तिकडे पाणी पोचवायचं आहे, कुठे म्हणजे प्रॉब्लेम्स आहे, हे हिली एरियाज आहे, कुठे पाणीची प्रॉब्लेम आहे, कुठे ऊन वगैरेची प्रॉब्लेम आहे, ते सगळे प्रॉब्लेम टॅकल करायचे आपल्याला, गरिबी बेरोजगारी. ते सगळ्यासाठी गव्हर्नमेंट काय करणार, आर्थिक नियोजन मंडळमार्फत पंचवार्षिक म्हणजे 5 वर्षाचं काय करणार, एक प्लॅन रेडी करणार आणि ते पूर्ण देशामध्ये काय करणार, एक्झिक्यूट करणार. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो पंचवार्षिक योजना, जे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार. जवळपास आपला पाचवा 6वा चॅप्टर आहे आर्थिक नियोजन. त्याच्यामध्ये आपण पाहणार की गव्हर्नमेंट कसं प्लॅन तयार करतो आणि कसं आपल्या भारतामध्ये एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. आता आपण इथं पॉझिटिव्ह पॉईंट पाहिले, आता आपण पाहूचे निगेटिव्ह पॉईंट. ठीक आहे. समाजवादी अर्थव्यवस्था हे व्यक्ती स्वतंत्र लोप असते. ऑब्व्हियसली मला सांगा, आता इकडे आपली डिमांड आहे, आता ठीक आहे बा, सगळं गव्हर्नमेंट विचार करत आहे की देशामध्ये अन्नाची गरज आहे, पण माझी डिमांड आहे मोबाईल. गव्हर्नमेंट मला मोबाईल देत नाही आहे, गव्हर्नमेंट मला मोबाईल घेऊ देत नाही आहे किंवा देती नाही आहे. तर मग माझी व्यक्तिगत स्वतंत्रचा लोप होत आहे की नाही, इकडे सांगा मला. कुठे ना कुठे माझी स्वतंत्र इकडे लोप होत आहे ना. म्हणजे इकडे व्यक्तीची स्वतंत्र काय होते, लोप होते. म्हणजे तुम्ही तुमचे डिसिजन घेऊ नाही शकत. तुम्हाला अल्टिमेटली तुमच्यावर गव्हर्नमेंटचे डिसिजन थोपले जाते आणि तुम्हाला ते ऐकावं लागते आणि मानावं लागते आणि फॉलो करावं लागते. राजकीय तत्कीन हुकुमशाही निर्माण होऊ शकते, सरकारी नियंत्रणामार्फत होण्याची शक्यता असते. ऑब्व्हियसली एकदम व्हॅलिड पॉईंट आहे हे. कारण की जर सगळे निर्णय आपण गव्हर्नमेंटच्या हाती दिले, सगळे, तर मग गव्हर्नमेंट हुकुमशाही बनू शकत की नाही. म्हणजे जसं नॉर्थ कोरियामध्ये झालेलं आहे. नॉर्थ कोरियामध्ये हुकुमशाही झालेली आहे की नाही. तिकडे ते त्यांचा म्हणजे जे प्राईम मिनिस्टर आहे, सुप्रीम लीडर, ते डिसाईड करते त्यांच्या देशामध्ये फेसबुक चालणार की नाही चालणार, वेबसाईट कोणती चालणार, इंटरनेट चालणार तो कसं चालणार, इंटरनेटमध्ये कोणती साईट्स अवेलेबल असणार, न्यूज चॅनल कोणते असणार, सगळं गव्हर्नमेंट डिसाईड करणार. तर हुकुमशाही आपल्या देशामध्ये निर्माण होऊ शकते, असा इथं एक दोष, असा म्हणण्याचा एक दोष आहे. मग थर्ड पॉईंट काय आहे की बा, सरकारी यंत्रामार्फत साधण्याचे अफवा होण्याची शक्यता असतो. म्हणजे याच्या म्हणणं काय की बा, सरकारी यंत्र मार्फत संसाधने अफवा होण्याची शक्यता असते. म्हणजे सगळं यंत्र जे आहे, म्हणजे गव्हर्नमेंट जे ऑफिसर्स आहे ते करप्शन करू शकतात. ठीक आहे. म्हणजे भ्रष्टाचार वाढू शकते आपल्या भारतामध्ये. ठीक आहे. कारण की अल्टिमेटली सारा डिसिजन त्यांच्या हाती असणार. मग तो म्हणणार की ठीक आहे बा, मला पैसे दे, मी तुझं काम करून देते. नाहीतर मग कोणाकडे जाणार आपण, कारण सगळा कामच गव्हर्नमेंटकडे आहे ना. आता तुम्ही जर आजची परिस्थिती पाहिलात, तुमच्याकडे ऑप्शन आहे की बा, तुमचं जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन होत नसणार, तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाऊ शकता. पण असं समजा की आपल्या भारतामध्ये पूर्णपणे समाजवादी अर्थव्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये करप्शन होऊन राहिलं, तर गव्हर्नमेंट कॉलेज काय म्हणणार की बा, मला 10 लाख रुपये लागते, तुला ॲडमिशन देते, नाहीतर जा. तुम्ही कुठे जाणार मग, तुमच्याकडे प्रायव्हेटचं ऑप्शन आहे का नाही. मग असे कंडिशनमध्ये देशामध्ये खूप भ्रष्टाचार वाढू शकते, हे याचा दोष आहे. तर हे होते आपले काही बेसिक पॉईंट्स होते आपले. म्हणजे आपण आज काय काय पाहिला, आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहिला, आपण समाजवादी अर्थव्यवस्था पाहिला, तुम्हाला काही बेसिक पॉईंट एक्सप्लेन करून दिले. तर अशी आपण हे पूर्ण बुकची सिरीज जी आहे ते पूर्ण कंप्लीट करणार आहे. जवळपास 34-35 चॅप्टर हे बुकमध्ये आहे. आज आपण इकडे थांबूया. काल आपण पाहू की बा आपले भारताची अर्थव्यवस्था कशी आहे आणि आपल्या भारतामध्ये म्हणजे आपली भारताची अर्थव्यवस्था कशी आहे, आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट असं दोघी मिळून वगैरे कसं काम करतात, हे सगळं आपण काल पाहू. आजचा आपला आपण एवढं थांबूया. धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असणार तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.